हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी हरे हरे जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम 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 जय जय राम हरे कृष्ण जय जय राम हरी जय जय राम हरे कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम जय 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 राम हरी जय जय राम राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण जय जय राम पाहता लोचणी झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी रूप पाहलोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल 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 बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठाली आवडी म्हणून विठाली आवडी हो म्हणून विठाली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा
म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा ओम साईराम तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 पडता जड भारी पडता जर भारी पडता जड भारी पडता जर भारी दासी आठवा हरी दासी आठवा हरी दासी आठवा हरी दासी आठवा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा पडता जर भारी पडता जर भारी पडता जर भारी पडता जर भारी पडता जड 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 भारी दासी आठवा हरी दासी आठवा हरी वावारी मग
मग तो नेदिसीन मग तो नेदिसीन दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी मग तो नेदिसीन मग तो नेदिसीन आड घाली सुदर्शन सुदर्शन आड घाली आड घाली आड घाली सुदर्शन आड घाली आड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन सुदर्शन मग तो नेदिसीन मग तो नेदिसीन ढल ढल विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज ढल 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 हरी पडता जड भारी पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊन दिसीन आडा घाली सुदर्शन नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने मग तो होऊन दिसीन आडा घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो होऊन दिशीन आडा घाली सुदर्शन विठाल विडाल
विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथे जाविस्तारू त्यांच्या कृपादाने कथे जाविस्तारू त्यांच्या कृपादाने कथे जाविस्तारू त्यांच्या कृपादाने कथे जाविस्तारू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम दुसरे जया त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा 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 सोपण देवा निवृत्ती सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी उद्धारा सोपान देवा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येचे सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी
पार्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा आता हृदय आपुले चौफाळून आभले वरी बैसू पावले श्री गुरूंचे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान भव्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धडाया भव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया भादरली ही धरती थर थरले आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अरे एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण सावे जवळी विठाला विठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तोसा आज या ठिकाणी दत्त जयंती निमित्त कीर्तन आहे आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कीर्तन असतो आणि दरवर्षीप्रमाणे सालाभात प्रमाणे चालू असलेला हा भव्य दिव्य असा दत्त जयंती उत्सव साईबाबाचा भंडाराही असतो आणि या नारदाच्या गादीवर ज्यांनी मला निमंत्रित केलं आहे तसेच साई भक्त आपल्या गावातले अध्यक्ष विठ्ठल बाबा भास्कर म्हात्रे बाबांच्या संधीमुळे आज या नारदाच्या गादीवर उभी आहे तसेच उपाध्यक्ष असतील मनोज काका म्हात्रे यांच्या संधीमुळे ही या नारदाच्या गादीवर उभी राहण्याचे निमंत्रण मला केलं तसेच सर्व आपल्या गावातले समस्त ग्रामस्थ मंडळांचे मी आभार मानते सर्वांचे ऋण व्यक्त करते आता आपल्याकडे फक्त 1च तास राहिला आहे अजून आपल्याला सर्व अभंग सोडवायचा आहे सर्वांची नावं काही घेत नाही कारण सर्वांची नावं घेत बसली तर आपला टाइम संपून जाईल आणि भरपूर जणांना थंडी वाजत आहे बरोबर ना महिला मंडळ बोलत चला म्हणून आपण वेळेतच कीर्तन संपूया आणि ज्यांचं काही नाव राहिलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूया पहिला नमस्कार करते त्या भगवान परमात्म्याला की ज्याने सुंदर अशी सृष्टी निर्माण केली व दुसरा नमस्कार करते माझ्या आई वडिलांना की ज्यांनी अनमोल अशी मला जन्म दिला तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर्यांना हरिभक्ती परायण सौ सुनीताई गीतेश महाराज कातुरे व गीतेश महाराज कातुरे यांच्या गुरुकृपेने आज मी या नारदाच्या गादीवर उभी आहे तसेच दिंडीगड सोनाला येथील महंत स्वामी चिदानंद सरस्वती बाबा महाराज बाबांच्या कृपा आशीर्वादाने मी आज इथे आहे आपल्या गावातले माझ्यावर लाडाने प्रेम करणारे
प्रमोद काका असतील आणि सुचिता ताई असतील, हे दोघेही खरं तर माझे दुसरे आई वडीलच आहेत. ते मला भरपूर प्रेम करतात, त्यांच्या मुलीप्रमाणेच मला वागवतात आणि त्यांचा मुलगाही आज या ठिकाणी आहे. साई विराज महाराज आपले सुद्धा ऋण व्यक्त करते, गोड असं मृदुंग वाजवतात. सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि दत्तप्रभूंच्या चरणी, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांजिया, वारकरी संतांजिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, संतांच्या. मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या. तुम्हा अगदी सर्व श्रोत्यांच्या, टाळकरी माळकरी वारकऱ्यांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल, 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 विठ्ठल. विठाला. आज काय आहे महिला मंडळ? काय आहे? दत्त जयंती. दत्तप्रभूंचा जन्म कसा झाला तर ऐका, तुम्हाला गोड असं उदाहरण सांगते. दत्तात्रय प्रभू यांचा जन्म अत्रीजे त्रिगुणातीत आहे व माता अनुसया की ज्यांच्याकडे एकही दोष नाही याचा उदरी झाला. दत्तात्रय प्रभू यांचा तात्विक अर्थ असा आहे, दत्त म्हणजे दान आणि त्रय म्हणजे ते तिघांनीही दिलेले ब्रह्मा विष्णू महेश आपापल्या पत्न्यांच्या आग्रहावरून जेव्हा अनुसया मातेची परीक्षा घेण्याकरता ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव अनुसया मातेकडे गेले. अनुसया मातेला सांगितलं, तुमच्याकडून आम्हाला नग्न भिक्षा हवी आहे. काय सांगितलं? तुमच्याकडून नग्न भिक्षा, विवस्त्र जेवण आम्हाला पाहिजे. अनुसया माता फार धर्मसंकटामध्ये पडल्या. अत्रीनं सांगितलं काय करावं. अत्रीनं सांगितलं, तू काहीच करू नको, तू एक काम कर, तू ते तीनही देवांच्या अंगावरती मंत्रांच्या साह्याने पाणी शिंपड. पाणी शिंपडल्याबरोबर तीनही देव लहान लहान बाळक तयार होतील. तू त्यांचं स्तनपान कर. ती घाण करता 3 पाळणे तयार कर, म्हणजे तुला कुठल्याही प्रकारचा दोष लागणार नाही असं सांगितलं. आणि अनुसया माता ते तीनही देवांना घरामध्ये घेतलं आणि तीनही देवांच्या अंगावरती पाणी शिंपडलं. पाणी शिंपडल्याबरोबर तीनही देव लहान लहान बाळक तयार झाले. ती घाण करता 3 पाळणे तयार केले. पहिल्या हातामध्ये ब्रह्मांना घेतलं, ब्रह्मदेवांना घेतलं. मांडीवरती अनुसया माता म्हणू लागल्या की तुम्ही सृष्टी उत्पन्न करून आपण फार थकला आहात, तुम्ही माझ्या कुशीत विश्रांती घ्या असं सांगितलं. अनुसया मातेने त्यांचं स्तनपान केलं आणि त्यांना पाळण्यात टाकून अनुसया माता पाळणं म्हणू लागल्या. काय पाळणं आहे? मग म्हणे म्हणे चतुरानना जो 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 रे सागुणा. मग म्हणे म्हणे चतुरानना जो करुणी त्रिभुवना उत्पन्न करुणी, करुणी त्रिभुवना उत्पन्न करुणी, करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी, करुणी त्रिभुवना, करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी, करुणी त्रिभुवना, करुणी, करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी, करुणी त्रिभुवना. श्रमा पावलासे, क्षमा पावला, श्रमा पावलासे, बहुश्रमा पावला. ऐका दत्तात्रय, हो ऐका दत्तात्रय, दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय
दत्तात्रेयाख्यान ऐका दत्तात्रेयाख्यान ऐका दत्तात्रेय दत्तात्रेयाख्यान ऐका दत्तात्रेयाख्यान दत्तात्रेयाख्यान ऐका दत्तात्रेयाख्यान हातामध्ये भगवान विष्णूंना घेतलं मांडीवरती, त्यांना पाजलं, त्यांचं स्तनपान करून ते तृप्त झाले आणि त्यांना पाळण्यामध्ये टाकून अनुसूया माता पाळणं म्हणू लागल्या, जो 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 रे लक्ष्मीपती, 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 हा तुझी सेवा ज्ञान कीर्ती, सेवा गान कीर्ती, अवतार धरोनी पंथी भविश्रम पावलासी, अवतार धरुणी पंथी पवित्रम पावलासी, अवतार धरोनी पंथी भविश्रम पावलासी, अवतार धरुणी पंथी पवित्रम पावलासी ऐका दत्तात्रेय हो, ऐका दत्तात्रेय दत्तात्रेयाख्यान ऐका दत्तात्रेयाख्यान ऐका दत्तात्रेयाख्यान ऐका दत्तात्रेयाख्यान ऐका दत्तात्रेयाख्यान ऐका दत्तात्रेयाख्यान भगवान विष्णुदेव ही झोपी गेले व ब्रह्मा महिषांना मांडीवरती घेतलं, त्यांचं स्तनपान केलं, स्तनपान करून तेही तृप्त झाले, पाळण्यामध्ये घालून अनुसूया माता पाळणं म्हणू लागल्या, जो 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 रे शंकरा महादेवा पार्वती माता, जो जो रे शंकरा महादेवा पार्वती माता, जो रे शंकरा महादेवा पार्वती माता, जो रे शंकरा महादेवा पार्वती माता, महादेवा पार्वती माता, महादेवा पार्वती माता अशा प्रकारे अनुसूया मातेने त्यांना पाळण्यात टाकून पाळणे म्हणाल्या आणि विठ्ठल विठ्ठल आता बरेच दिवस झाले ब्रह्मा विष्णू आणि महेश तीनही देवांच्या पत्ना सरस्वती माता, पार्वती माता व लक्ष्मी माता हे तीनही देवांना त्यांच्या पतींची आठवण आली की एवढे दिवस झाले आपले पती अजून आले कसे नाही. अनुसूया मातेच्या आश्रमामध्ये गेले, पाहतात तर आमचे पती बाळक झाले आहेत. तिन्ही देवाने अनुसूया मातेला सांगितलं, तुम्ही आम्हाला आमचे पती परत करा. अनुसूया माता म्हणू लागल्या, तुमचे पती तर तिकडे आहेत, तुम्ही त्यांना ओळखून घेऊन जा. तीनही देव्या त्यांच्या पतींना ओळखण्याकरता गेले, पण एकीलाही काही त्यांचे पती ते ओळखता आले नाही. तेव्हा अत्रि ऋषी त्या ठिकाणी आले आणि अनुसूया माता म्हणू लागल्या की एवढे वर्ष झाले आपण संसार करता. ते तिन्ही देवांना म्हणू लागले, बरं का, एवढे वर्ष झाले आपण संसार करता, तुम्हाला तुमचे पती ओळखता येत नाही, हे मोठे आश्चर्य आहे. असं म्हटल्याबरोबर ते तिन्ही देवांचा अहंकार गेला, नष्ट झाला आणि तीनही देव्या अनुसूया मातेला शरण गेल्या. अनुसूया मातेने तीनही देवांच्या अंगावरती मंत्रांच्या सहाय्याने पाणी शिंपडलं. पाणी शिंपडल्याच बरोबर तीनही देव मूळ स्वरूपात आले. तेव्हा ते तीनही जणी म्हणायला लागल्या की खरंच अनुसूया माता हे फार मोठे श्रेष्ठ पतिव्रत आहेत. अनुसूया मातेने मात्रेने सांगितलं, तुम्ही तिघेही जण आमचे पुत्र व्हावे. म्हणून तिघेही जण ते दोघांचे पुत्र झाले. चंद्र हे ब्रह्मदेवांचे अंश आहेत व दत्तात्रेय हे विष्णूंचे अंश आहेत व दुर्वास हे शंकरांचे अंश आहेत. दत्तात्रेयात मात्र 3 अंश आहेत, म्हणून त्यांना 3 मुखे व 6 हात आहेत. जगात 7 चिरंजीव आहेत, पण त्यापैकी आपले दत्तात्रेय प्रभू सुद्धा चिरंजीवच आहेत. दत्तात्रेयांची जयंती साजरी होते, पण पुण्यतिथी साजरी होत नाही. दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेस दिवस मावळताना झाला आहे व हनुमंतरायांचा जन्म मात्र चैत्र पौर्णिमेस दिवस उगवताना झाला आहे. दत्तात्रेय प्रभू हे अवधूत आहेत. ते दररोज, पण बऱ्याच अधिकारी दत्तभक्तांना दर्शन देतात, दररोज वाराणसीपूरला स्नान करतात, कोल्हापूरला जप करतात, माहुरीपूरला भिक्षा मागतात,
व एका सह्याद्रीच्या कुशीत वास्तव करतात. वाराणसीपूर स्नाई कोल्हापूर जपादरह माहुरीपुरा भिक्षासी सहायशाही दिगंबर. वारकरी संप्रदाय 3 पंथांचा आहे. पहिला म्हणजे नाथपंथ, दुसरा म्हणजे दत्तपंथ, तिसरा म्हणजे चैतन्य पंथ. या पंथांचे अध्वर्य आहेत संत ज्ञानोबा हे दत्तात्रयांचे वर्णन संत ज्ञानोबा हे दत्त पंथांचे व चैतन्य हे संत एकनाथ महाराजांचे. पण संत तुकाराम महाराज यांनी आपले सर्व पंथ या वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट केले आहे. एकनाथ महाराजांनी दत्तात्रयांचे वर्णन करणं हे साहजिकच आहे, कारण दत्तात्रयांनी त्यांना दर्शन प्रसाद दिला आहे. संत ज्ञानोबा हे दत्तात्रयांचे वर्णन करतात व संत तुकाराम महाराजही दत्तात्रयांचे वर्णन करतात. पाणीपात्रा दिगंबरा हस्तकरा सारिखे आवश्यक देवामणी चिंतनीचा सादर भिक्षा कामधेनु ऐसे अवकाशी शयन आवश्यक देवामणी चिंतनीचा सादर पांघरुणी तुका दिशा केला वास लक्षी आवश्यक देवामणी चिंतनीचा सादर. महाराष्ट्रामध्ये औदुंबर क्षेत्र, नरसिंहवाडी, गाणगापूर, माहूरगड आणि सध्या कर्नाटक हे दत्तात्रयांची तीर्थ प्रसिद्ध क्षेत्रे मानली जातात. महाराष्ट्रातून अंबेजोगाईमध्ये दासोपंत नावाचे एक मोठे विद्वान दत्त उपासक होऊन गेले. त्यांच्याबरोबर दत्त सोंगड्या केले तसंच त्यांचा संपर्क चालू आहे व मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी करतात. व नाथ महाराज मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी करतात. दत्तात्रयांनी केलेले 24 गुरु हे भागवतात प्रसिद्ध आहेत व नाथ महाराजांनी त्यांचा जन्मकाळाचा अभंग देऊन दत्तात्रयांना साक्षात नमस्कार करतात. दर्यावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया. अत्रेची अनुसया गरोदरा अत्रेची अनुसया गरोदरा ऋतू हेमंत काल ऋतू हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतू हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतू हेमंत नक्षत्र रोहिणी रोहिणी. धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. विठाला विडाल विठ्ठल 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 विठ्ठल. पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होणे दिसीन आड घाली सुदर्शन. या अभंगाचा थोडक्यात अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं आहे की आपल्यावरती कितीही मोठे संकट येऊ द्या पण त्या देवाचा आठवा आपण केला पाहिजे. पडता जड भारी दासी आठवावा हरी. मग महाराज पुढे जाऊन काय म्हणतात की तो भगवान परमात्मा आपले सुदर्शन चक्र आड घालतो आणि आपल्या भक्ताला कुठल्याही प्रकारचं क्षीण होऊ देत नाही. मग तो होणे दिसीन आड घाली सुदर्शन. मग पुढे जाऊन महाराज काय म्हणतात की देवाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की आपण जर त्या देवाचं नामचिंतन जरी केले ना आपल्यावरचे जे काही भूतबाधा आहेत ते एका वाटेने नाही तर 12 वाटेने पळून जातात. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. व तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं आहे की म्हणून
ते भगवान परमात्म्याला आपला प्राण देखील अर्पण करावा. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, म्हणून ते देवाला आपला प्राण देखील अर्पण केला पाहिजे. कारण ते भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करतो, कुठल्याही प्रकारचं क्षीण होऊ देत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला विडाल पडता जड भारी दासी आठवावा हरी. ह्या अभंगाद्वारे तुकाराम महाराज म्हणतात की आपल्यावर कितीही मोठे संकट आले तरीच त्या देवाचा धावा आपण करावा. मग देवाचा धावा कोणी केला बघा, तुम्हाला गोड असं उदाहरण सांगते. विठाला विडाल ज्या वेळेस कौरव व पांडव हे युद्ध खेळ खेळण्याकरिता बसले, त्या खेळामध्ये कौरव हे कपाटी टाकून जिंकले, पांडव हे मात्र हरले. पांडव ते खेळामधून बाद झाले. पांडव घरी जायला निघाले, तेवढ्यातच दुशासन म्हणाला, का रे कुठे चालला आहे? तेव्हा पांडवांनी सांगितलं, अरे मी तर हरलो आहे, तुम्ही माझी काळजी का करता? तुमच्याकडे तुमची सुंदर द्रौपदी आहे ना, तुम्ही तिला डावाला लावा आणि जर का तुम्ही जिंकले तर तुम्हाला जी काही सगळी संपत्ती आहे ती मिळेल व द्रौपदी माता देखील मिळेल असं सांगितलं. पांडवांना फार आनंद झाला. पांडव पुन्हा त्या खेळामध्ये सामील झाले, कौरवही सामील झाले, पण कौरव पुन्हा त्या खेळामध्ये कपाटी टाकून जिंकले व पांडव हरले. कारण कौरव हे मात्र खोटे होते आणि पांडव खरे होते. मग दुशासन उठून द्रौपदी मातेकडे चालला. द्रौपदी माता गच्चीवर केस चुकू लागल्या. तेव्हा दुशासन गेला व म्हणू लागला, द्रौपदी, अगं द्रौपदी, तुला खाली बोलावलं आहे. द्रौपदी माता म्हणू लागल्या, अरे अरे दुशासना, मी रजस्व आहे, तू माझ्या अंगाला स्पर्श करू नको, तू माझ्यापासून दूर हो. तेव्हा दुशासन म्हणाला, तुला मला काही माहित नाही, तुला खाली बोलावलं आहे. द्रौपदी माता म्हणू लागल्या, अरे मला खरंच यायचं नाही रे. तेव्हा द्रौपदी माता केस वढत ते सभेमध्ये नेला. तर द्रौपदी मातेचे केस कसे होते, अशी लांब लचक केस होते. ते केसांना त्याने पकडलं, भर सभेमध्ये वडत नेलं व द्रौपदी मातेचं ते भर सभेमध्ये वस्त्रहरण त्या दुशासनाने केलं. द्रौपदी माता सर्वांना विनंती करू लागल्या, मला वाचवा, या सभेमध्ये माझी लाज राखा तुम्ही. पण द्रौपदी मातेचं कोणीच ऐकेना. द्रौपदी माता म्हणू लागल्या, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेल कस कया लावियेला, वेल कस कया लावियेला, ओ वेल कस कया लावियेला, वेल कस कया लावियेला, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेल कस कया लावियेला, दीनानाथ ब्रिज सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रिज सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रिज सांभाळा फुले, दीनानाथ ब्रिज सांभाळे अमोले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया आणि वेळ का सखया लाविला. तेव्हा द्रौपदी माता देवाला म्हणू लागल्या, अरे देवा, तू कुठे गुंतला होतास? तू माझ्या जवळ एवढा उशीर का लावला रे देवा? तेव्हा देवाने सांगितलं, अगं द्रौपदी, तू काय म्हणाली? कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. तू त्या द्वारकेच्या रायाला हाक मारली. तू मला हाक मारली का? तर नाही, मी तुझ्या जवळच होतो ग द्रौपदी. तेव्हा द्रौपदी माता हसू लागल्या. द्रौपदी मातेने काय केलं? द्रौपदी मातेच्या ज्या वेळेस वस्त्रहरणाला 999 साड्या कोणी पुरवल्या तर का, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला लागलं होतं ना,
त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कुंती आत्याकडे गेले व कुंती आत्याला म्हणू लागले, कुंती आत्या, अगं तुझ्याकडे काही चिंदी आहे का बांधण्याकरिता? माझ्या बोटाला फार लागला आहे ग. कुंती आत्या सर्व महालामध्ये फिरून आली, तिला काही चिंदी सापडली नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण द्रौपदी मातेकडे गेले व द्रौपदी मातेला म्हणू लागले, ताई, अगं ताई, माझ्या बोटाला फार लागला आहे ग. तुझ्या काही बांधण्याकरिता काही चिंदी वगैरे आहे का? द्रौपदी मातेने कसलाही विचार न करता त्या नवीन साडीची काठ फाडून भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला गुंडाळ्या. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. तेव्हा द्रौपदी मातेने भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला गुंडाळलं. त्याच काठाच्या अशा चिंध्या करून 999 साड्या द्रौपदी मातेच्या वस्त्र हरणाला भगवान श्रीकृष्णाने पुरवल्या. विठ्ठल विठाल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे बघा, तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं किती रक्षण करतो. म्हणून आपण त्याचं काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे. बरोबर ना महिला मंडळ, पुरुष मंडळ? लक्ष द्या सर्वांनी. झोपल्या नाही ना? थंडी वाजली का? बोलत चला मग. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो. म्हणून त्या देवाचं आपण नामचिंतन भजन मात्र केलं पाहिजे, कारण तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करतो. म्हणून त्या देवाचा हरीचा आठव केला पाहिजे. आणि हेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. पडता जड भारी आ आ आ पडता जड भारी आ पडता दरबारी मग तो पडता जड भारी दासी अठवावा हरी, मग तो होऊन दिसीन आडा घाली सुदर्शन. म्हणून त्या देवाचं भजन नामचिंतन आपण केलं पाहिजे. तेव्हाच तो संकटातून धावून येतो. मग कोणाच्या संकटातून धावून आला? बघा, तुम्हाला गोड असं उदाहरण सांगते. विठाला विठाल. एकदा धर्मराजांनी भगवान श्रीकृष्णाला त्यांच्या घरी जेवण करण्याकरता बोलावले. दुसरा दिवस उजेडला. दुसऱ्या दिवशी धर्मराजे द्रौपदी मातेकडे गेले. म्हणू लागले, द्रौपदी, अगं द्रौपदी, आज आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण येणार आहेत. आता आपल्या घरी देव येणार आहेत, मात्र कोणाला आनंद होणार नाही? महिला मंडळ, होईल की नाही? आता असं कोणाला वाटतं आपल्या घरी देव यावं? कोणाला वाटतं? हात वरती करा. कोणाला वाटतं? सर्वांना वाटतं. पण असं कोणाला वाटतं की आपण देवाच्या घरी जावं? असं कोणालाच वाटत नाही. कुशाल नाही म्हणतात. द्रौपदी मातेला फार आनंद झाला की आज भगवान श्रीकृष्ण येणार आहेत. धर्मराजाने सांगितलं, अगं द्रौपदी, मग आज आपल्या घरी पुरणपोळींचा स्वयंपाक तयार कर, पंचपक्वान्नाचं जेवण तयार कर. तेव्हा द्रौपदी माता धावत पळत स्वयंपाकघरामध्ये गेल्या आणि आनंदाच्या भरामध्ये स्वयंपाक करू लागल्या. धर्मराजे भीमदादांकडे गेले. म्हणू लागले, भीमदादा, आज आपल्या घरी सुंदर असं पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे, पंचपक्वान्नाचं जेवण केलं आहे. तू भगवान श्रीकृष्णाला बोलावून येतेस का रे? आता धर्मराजे किती आता भीमदादा किती आशा आहे माहिती का? भीमदादा काय म्हणाले, अहो दादा, तुम्ही एक काम करा, सर्व पत्रावली वाढा, सर्व पत्रावलीवरती सर्व पदार्थ वाढा, फक्त मीठ वाढण्याचं राहू द्या, मी लगेच जाऊन येतो. पण भीमदादा काही गेलेच नाही. शेवटी भरपूर वेळ झाला, धर्मराजे घरी गेले. धर्मराजाने विचार केला, एवढा वेळ झाला अजून कसे आले नाही? तेव्हा पुन्हा धर्मराजे भीमदादांकडे गेले व भीमदादा खालीच बसले होते व भीमदादाने म्हणू लागले,
अरे भीमदादा, तू अजून कसा गेला नाही? माझं भगवान श्रीकृष्ण वाट पाहत असेल रे, तू जा रे. तेव्हा भीमदादा उठले, ती सव्वा खंडीची गदा हातामध्ये घेतली, अंगणामध्ये गेले, गरगर अशी फिरवली व भगवंताला आवाज दिला, हे भगवंता, हे भगवान श्रीकृष्णा, तू जर आत्ताच्या आता आमच्या घरी आला नाहीस ना, तर ही सव्वा खंडीची गदा मी माझ्या डोक्यात घालेन. आता हे ऐकलं माझ्या भगवान श्रीकृष्णाने. त्याला फार काळजी वाटली की माझा भक्त मला हाक मारत आहे. लगेचच भगवान श्रीकृष्ण आकाश मार्गाने आले व ती सव्वा खंडीची गदा हातामध्ये झेलली. दृष्टांत संपला. सांगायचं काय आहे महिला मंडळ तर ऐका. ती भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करतो, कुठल्याही प्रकारचं शीण होऊ देत नाही. म्हणून आपण त्याचं भजन नामचिंतन केलं पाहिजे. तुम्हाला महाभारतातील गोड असं उदाहरण सांगते. विठाला विडाल बघा, जेव्हा कौरव व पांडवांचे युद्ध चालू होते, त्या युद्धामध्ये एक दिवस चक्रव्यूह रचण्यात आलं. चक्रव्यूह फार अवघड होते, त्याचं ज्ञान कोणाचंच नव्हतं. अर्जुनाचा पुत्र मात्र अभिमन्यू, त्याला ते चक्रव्यूहामध्ये जाण्याचं ज्ञान होतं, पण त्याच्या बाहेर काही त्याला पडता येईना. शेवटी युद्ध सुरू झाले, चक्रव्यूह रचण्यात आलं. त्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूने प्रवेश केला. त्याच्या आत जाता येत होतं पण बाहेर पडता येत नव्हतं. शेवटी ते चक्रव्यूहामध्ये तो अडकला आणि खाली धाडकन असा जमिनीवरती पडला. तेवढ्याच तिकडून पाहिला जयद्रथाने. जयद्रथ धावत पळत 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 आला आणि अभिमन्यूच्या छातीवरती लाथ मारली. आता सर्व कौरव पांडव तिथे जमा झाले. अर्जुनही तिकडे आला व अर्जुन म्हणाला, का रे बाळा, तुझी अवस्था कशी काय झाली? शेवटी बाप आहे, बापाला काळजी असणारच. तेव्हा सांगितलं, तुझी ही अवस्था कोणी केली? तू कसा काय पडला? अभिमन्यूने सर्व घडलेला प्रसंग सांगितलं की बाबा, या जमिनीवरती मी पडलो. या अवस्थेमध्ये असतानाही त्या जयद्रथाने माझ्या छातीवरती लाथ मारली. बाबा, तुम्ही याचं काहीतरी सूड घ्याल का? एवढं बोलला. लगेच अभिमन्यूने अर्जुनाच्या मांडीवरती त्याचा प्राण सोडला आणि त्या क्षणी अर्जुनाने प्रतिज्ञा केली, आज सूर्यास्त होण्यापूर्वी मी जयद्रथाचा अंत करेल आणि जर का असं झालं नाही ना, तर मी स्वतः अग्निकाष्ठ करेल. अर्जुन त्या ठिकाणी शोधू लागला, कुठेच सापडे ना, इकडे तिकडे शोधू लागला. शेवटी अर्जुनाने चिता रचली. चितीला 5 प्रदक्षिणा मारल्या. तेवढ्यातच सर्व कौरव पांडव तिथे जमा झाले. अर्जुनही त्या ठिकाणी आला. अर्जुन त्या चितीला त्याचा देह ठेवणार, तेवढ्यातच त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण मध्ये प्रगट झाले. भगवान श्रीकृष्णाने ते भक्ताचं सुदर्शन चक्र सुड्याभोवती आड घालून ते भक्ताचं रक्षण केलं आणि सांगितलं, हे अर्जुना, तू काय पाहतोस? हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ. तू जा आणि त्या जयद्रथाचा अंत कर. दृष्टांत संपला. सांगायचं काय आहे तर बघा, तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं सुदर्शन चक्र आड घालून तो भक्ताचं रक्षण करतो, मदतीस धावून येतो. म्हणून त्याचं रक्षण, म्हणून त्या देवाचं आपण नामचिंतन, नाम उल्लेख केला पाहिजे. पण काही लोक या कलियुगामध्ये भरपूर आहेत. देवाचं भजन सोडून देवावर कमी विश्वास आणि बाकीच्या गोष्टीवर भरपूर विश्वास ठेवतात. बरोबर ना? बघा, तुम्हाला गोड असं उदाहरण सांगते. एक नवरा बायकोचं जोडपं होतं व त्या नवऱ्याने त्याच्या बायकोला सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी खरेदी केली आणि त्याच्या बायकोला त्याने साडी दाखवली. तुझ्याकरता मी सुंदर अशी साडी आणली. ती म्हणाली, साडी तर खूपच सुंदर आहे हो, पण थोडी डिझाईनच वेगळी, कलरच वेगळा. आता महिलांचे कसे, बरोबर ना? महिला खोडी काढतात. मग बघा, पुरुषांनी काही साडी आणली, महिला म्हणतो खोड काढायची ना बरं का. बघा, ती म्हणाली साडी तर डिझाईनच वेगळी, कलरच वेगळा. ती म्हणाली, ही साडी आहे कितीची? तो म्हणाला, अगं तुझ्यासाठी फक्त 5,000 रुपयाची. किती पुरुष मंडळ झोपले नाही ना?
हात वरती करा. झोपले नाही ना? तुम्हाला चांगला अनुभव असेल बरोबर. ती म्हणाली अहो एवढ्या महागाची साडी आणली का? आत्ताच्या आता दुकानदाराकडे जा व ती साडी परत करा. आता हा बिचारा काय करणार? दुकानदाराकडे गेला, साडी परत केली. पुन्हा 5-6 महिने झाले, पुन्हा तो त्याच दुकानदाराकडे गेला व दुकानदाराला म्हणू लागला अहो दुकानदार दादा, तुमच्याकडे मी 5-6 महिन्यांपूर्वी गुलाबी रंगाची साडी खरेदी केली होती बरोबर. ती साडी आहे का? दुकानदार म्हणाले हो आहे ना साडी. हा म्हणाला द्या मग. आता याने साडी घेतली. दुकानदार म्हणाले का हो दादा, तुम्ही तर 5 महिन्यांपूर्वी तुमच्या बायकोला तर ही साडी आवडली होती. आता तुमच्या बायकोची आवड निवड बदलली का? आता हा म्हणतो माझ्या बायकोची आवड निवड नाही बदलली, आता मी बायकोच बदलली. विठाला विठाला मग बघा, आपण जर देवावर विश्वास नाही ठेवला, बाकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर अशी फजिती होते. म्हणून त्या देवाचा भजन नामस्मरण आपण केलं पाहिजे. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात मग तो होऊन दिसिन, 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 आवे घाली सुदर्शन सुदर्शन मग होऊन दिसिन, 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 मग होऊन दिसिन. मग तो होऊन दिशिन आडा घाली सुदर्शन. म्हणून तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं सुदर्शन चक्र आड घालतो. म्हणून त्या देवाचं भजन नामस्मरण केलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. मग बघा, त्या देवाच्या नामामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे की आपण जर देवाचं नामस्मरण केलं ना, आपल्यावरती जी काही भूत बाधा आहे ना ती देखील पळून जातात. तुम्हाला गोड असं उदाहरण सांगते बघा. एकदा 2 जण मित्र राहत होते व त्यातल्या एका मुलाचा वाढदिवस होता आणि त्या मुलाने त्याच्या मित्राला सांगितलं की आज माझा वाढदिवस आहे, तू माझ्या घरी 8 वाजता यायचं. हा म्हणाला अरे एवढ्या रात्री 8 वाजता मला काही यायला जमणार नाही, कारण तुझ्या घरी यायला मला जंगलाचा मार्ग लागतो. तेव्हा हा म्हणाला मित्र की अरे तू काहीच काळजी करू नको, तुझं लवकर मी आवरावर करून देतो, लवकरच केक कटिंग करून तुला घरी पाठवून देतो. हा म्हणाला असं का? तर ठीक आहे मी येतो तुझ्या घरी. हा बिचारा ह्याच्या घरी जायला निघाला, जंगलाचा मार्ग लागला, त्याला काही भीती वाटली नाही. कसा बिसा हा बिचारा पोहोचला त्याच्या घरी. त्या मित्रांनी त्याचं स्वागत केलं आणि सर्व पाहुणे मंडळांची यांनी भेट घेतली. ज्या मित्राचा वाढदिवस होता का, त्या मित्राला इतका आनंद झाला की माझा मित्र या ठिकाणी आहे, इथे पोहोचला. मग बघा, केक कटिंग करून झालं, सर्व मित्रमंडळी दंगा मस्ती करू लागले. ज्या मित्राचा वाढदिवस होता त्या मित्राने घड्याळावरती पाहिलं, घड्याळामध्ये 8 वाजून गेले. माझ्या मित्राला घरी जायला मात्र जंगलाचा मार्ग लागतो. आता याने सांगितलं त्याच्या मित्राला अरे तुला घरी जायला जंगलाचा मार्ग लागतो ना. त्याने याचे पटोपट आवरावर करून दिलं, जेवण केलं, सर्वांना टाटा बाय बाय केलं. त्या सर्व मित्रांनी टाटा बाय बाय केलं आणि हा याच्या घरी जायला निघाला आणि याला जंगलाचा मार्ग लागला. जंगलाच्या मध्यभागी हा पोहोचला. याला रातकिऱ्यांचा किरकिर असा आवाज येऊ लागला. याला फार भीती वाटली, फार भयभीत झाला. आता काय करावं, जंगलामध्ये मी एकटाच आहे. तेव्हा
हा समोर घाबरत घाबरत चालू लागला. समोरच त्याला एक वडाचं झाड दिसलं. त्या वडाच्या झाडावरती 3 भूत होते. किती महिला मंडळ, पुरुष मंडळ, किती 3 भूत बसले होते. तर 3ही भूतांनी याला पाहिलं. त्यातलं पहिलं भूत म्हणाल, अरे खाली तर बघा आपली शिकार चालू आहे. गेले 4 आठवडे झाले, काही शिकार नाही, काही अन्न नाही. मला तर राहावतच नाही, मला फार भूक लागली. तिघांनीही झाडावरून उडी मारली आणि तिघांनीही त्याला घट्ट असं पकडून ठेवलं. आणि त्यातलं पहिलं भूत म्हणाल, ह्याला आपण कच्चच खाऊन टाकू. आता काय म्हणाला, ह्याला आपण कच्चच खाऊन टाकू. त्यातलं दुसरं भूत हे फार चतुर होतं. ते म्हणाल, अरे याला जर आपण कच्चं खाऊन टाकलं ना, आपलं पोट दुखेल रे. ह्याला आपण भाजूनच खाऊ, शिजवूनच खाऊ असं सांगितलं. त्यातलं तिसरं भूत हे त्याच्यापेक्षा चतुर होतं. ते म्हणाल, अरे याला भाजून खाण्याकरिता, शिजवून खाण्याकरिता आपल्या विस्तू लागेल. विस्तू म्हणजे माहिती आहे ना, कोळसा, आग. माहिती ना महिला मंडळ, झोपल्या का, बोलत चला. तेव्हा त्यातलं पहिलं भूत म्हणाला, अरे तुम्ही काहीच काळजी करू नका, मी आहे ना. गावाच्या पलीकडे एक विस्तू चालू आहे, एक आग चालू आहे. मी लगेच धावत पळत पळत जातो आणि ती घेऊन येतो. हा भूत धावत पळत पळत त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी आपल्याच सारखं दत्त जयंतीचं कीर्तन चालू होतं. देवाचा भजनाचा गजर चालू होता त्या ठिकाणी. आता हा भूत ते विस्तू घेण्याकरता, आग घेण्याकरता खाली वाकलं आणि त्या भूताला देवाच्या नावाचा गजर ऐकू आला. मन लागू रे लागू रे, 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 मन लागू रे लागू रे माझे गुरु भजे. मन लागू रे माझे गुरु भजे. मन लागो रे माझे गुरु भजन. मन लागो रे माझे गुरु भजन. हा गुरुदत्ताच्या चरणी, भक्त रामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी, भक्त रामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागू रे माझे गुरु भजन. मन लागू रे माझे गुरु भजन. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी, गुरु भजनी. असंच त्या ठिकाणी देवाचं भजन चालू होतं. दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी नामचिंतन चालू होतं. ते ऐकलं ते भूताने. जंगलामध्ये ते दोघही भूत त्याला म्हणू लागले, का रे तेवढा घाबरला का आहेस, तुला झालं तरी काय हे मला सांग. मग आता तू म्हणाला, अरे तिकडे ते चालू आहे. काय म्हणाला, तिकडे ते चालू आहे. ते नावाला हे फार घाबरत होते. मग तो मुलगा त्यातलं मुलगा त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं ना, ते मुलाने विचार केला की आपण याला भूतांना ते म्हणू, मग ते सोडतील. ते भूत म्हणाले, त्यातला मुलगा म्हणाला, अरे तुम्ही मला सोडा नाहीतर मी ते म्हणेल, तुम्ही मला सोडा नाहीतर मी ते म्हणेल. ते भूतांनी विचार केला, ह्याला तर सोडावंच लागेल, नाहीतर हा ते म्हणेल. ते भूतांनी याला सोडलं. हा धावत पळत 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 कुठे गेला, ज्या ठिकाणी कीर्तन चालू होतं ना त्या ठिकाणी गेला. आणि नेमकंच 11 वाजले होते आणि आपल्यासारखं कीर्तन त्या ठिकाणी चालू होतं. संपलं. सर्व वारकरी मंडळी, भजनी मंडळी, महाराज मंडळी त्या ठिकाणी खाली बसले होते. त्यातलं वारकरी बाबांनी याला पाहिलं व वारकरी बाबा म्हणू लागले, का रे बाळा तुला झालं तरी काय, तू एवढा घाबरला का आहेस. तेव्हा ते मुलाने सगळं घडलेला प्रसंग सांगितला की बाबा, अहो बाबा, ते भूतांनी मला पकडलं होतं ना, ते भूतांना मी म्हणाल तुम्ही मला सोडा नाहीतर मी ते म्हणेल, तुम्ही मला सोडा नाहीतर मी ते म्हणेल. तेव्हा ते मुलाने विचार केला, बाबा मी तर भूतांना म्हणाला तुम्ही मला सोडा नाहीतर मी ते म्हणेल, पण ते म्हणजे काय मला याचा अर्थच कळलं नाही. तेव्हा ते वारकरी बाबांना सांगितलं, ते म्हणजे
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. राजेजी सद्गत जपे आधी, राजेजी सद्गत जपे आधी, वाजेची सद्गत जपे आधी, वाजेची सद्गत जपे आधी, राजेजी सद्गत जपे आधी, राजेजी सद्गत जपे आधी. वाजेची सद्गत जपे आधी, वाजेची सद्गत जपे आधी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाजेसी सद्गत जपे आधी. ते म्हणजे काय? त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन. ते देवाच्या नामामध्ये इतकी ताकद आहे की बघा, त्या भूताने देवाचं नाव जर ऐकलं तरी ते यमाला कापरे भरतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तो भगवान परमात्म्याचं नाम इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे. नाम तुम्हारा तारणहारा हो, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग नाम तुम्हारा है. तुम बिन मोरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. दीन दयाल दया के सागर, जग नाम तुम्हारा है. तुम बिन मोरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. कब से पालन करना है तो, कब से पालन करना है तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. त्या देवाचं नाव इतकं श्रेष्ठ आहे, तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे. म्हणून त्या सुंदर देवाचं आपण भजन केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग त्या भगवान परमात्म्याचं नावच इतकं सुंदर आहे, तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे. नाम नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. कोडी पाशा नाला पाणा, कोडी पाशा नाला पाणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे
तुझे रे नारायणा, नाम तुझे, नाम तुझे रे, नाम तुझे नारायणा. म्हणून त्या देवाचं आपण नामचिंतन केलं पाहिजे. मग आपण जर त्या मुखाने देवाचं भजन नाही केलं, नामचिंतन नाही केलं ना, तर नाथ महाराज या मुखाला काय म्हणतात? नामाविण मुख सर्पाचे ते बीळ, 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 नामाविण मुख सर्पाचे ते बीळ. जीवाणू विकाळा सर्प आहे, जीवाणू विकाळा सर्प आहे, जीवाणू विकाळा सर्प आहे, जीवाणू विकाळा सर्प आहे. हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. नामाविण मुख सर्पाचे ते बिळ आणि जीवाणू विकाळ स्पर्श सर्प आहे. मग बघा नाथ महाराजांनी काय सांगितलं आहे की या मुखाने आपण जर देवाचं भजन नाही केलं ना, नामचिंतन नाही केलं, दुसऱ्यांची निंदाच करत असलो, बरोबर ना, तर आपण मात्र स्वतः कबीरदास म्हणतात की आपण खरे बोललं पाहिजे, नेहमी खरे बोललं पाहिजे, खोटे कधी बोलू नका. कारण कौरव हा मात्र खोटा होता आणि पांडव ही मात्र खोटे होते. बघा कबीरदास गोड वर्णन करतात. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा, कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा, सच्चा तो वैकुंठ जाए झूठा नरक में बैठा, सच्चा तो वैकुंठ जाए झूठा नरक में बैठा, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. स्वतः कबीरदास म्हणतात की दुसऱ्यांची निंदा करू नका, दुसऱ्यांची निंदा करण्याऐवजी देवाचं भजन करा, नामचिंतन करा, चांगली मोक्ष प्राप्ती होईल, सद्गती प्राप्ती मिळेल. दुसऱ्यांची निंदा करून सद्गती प्राप्ती मिळेल का? हो तर नाही. तर देवाचं भजन केल्याने सद्गती मोक्ष प्राप्ती मिळेल. म्हणून ते वाचने, ते मुखाने आपण देवाचं काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, तेण सार्थक हो देहाचे, तेण सार्थक हो देहाचे, तेण सार्थक हो देहाचे. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक होऊ देहाचे. ते वाचेने, ते मुखाने आपण सतत देवाचं भजन केलं, नामचिंतन केलं तर देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ते देवाच्या नावामध्ये खूप ताकद आहे. आपण जर त्याचं भजन केलं ना तर आपल्यावरची जी भूत बाधा आहे ती देखील पळून जातात. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. नामाच्या चिंतने, 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 नामाच्या चिंतने,
चिंतन नामाच्या चिंतन नामाच्या चिंतन नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने ए बारा वाट पलती विघ्ने बारा वाट पलती विघ्ने बारा वाट पलती विघ्ने बारा वाट पलती विघ्ने मग तो होऊ दे दिसिन मग तो दिसीन मग तो दिसीन मग तो नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. म्हणून ते देवाचं भजन केलं पाहिजे, कारण आपल्यावरची जी भूत बाधा आहे ती एका वाटेने नाही, महाराज म्हणतात 12 वाटेने पळून जातात. म्हणून त्याचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल 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 आणि तुकाराम महाराज काय म्हणतात की वेळेप्रसंगी आपण प्राण देखील तर भगवान परमात्म्याला अर्पण केला पाहिजे. मनाभावाने देवाला शरण केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची गोडवे आहे, जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू. म्हणून ते देवाला आपण अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. मग देवाला अनन्य भावाने शरण कोण गेलं? कान्होपात्रा. कान्होपात्रा ही एक वेशीची मुलगी होती. ती देवाला मनाभावाने अनन्य भावाने देवाला शरण गेली. म्हणून आपणही देवाला शरण गेलं पाहिजे. देवाला प्राण देखील आपण अर्पण केला पाहिजे. हेच तुकाराम महाराज शेवटच्या तुका म्हणे प्राण 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 करा देवासी अर्पण करा देवासी मग तो मोहने दिसीन आर घाली सुदर्शन सुदर्शन आर घाली सुदर्शन सुदर्शन आर घाली सुदर्शन
दिसीन मग दोन दिसीन दोन दिसीन तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज। तर बघा या मंदिरामध्ये साईबाबा पण आहेत. मग साईबाबांच्या नामाचा उल्लेख आपण करावाच लागेल. दत्तात्रय प्रभूंचं साईबाबांचं आपण थोडं भजन घेऊया. सर्वांनी एकदा 2 हात वरती करा बरं. सर्वांनी मागे पुरुष मंडळ सर्वांनी हात वरती करा. आता मी बोलते माझ्या पाठीमागे म्हणाल ना महिला मंडळ तयार ना सर्व. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. थांबा मागच्या महिला मंडळ बोलतच नाही. बचत गट वगैरे केलं नाही ना की तू म्हण या गटातले असे काही प्रकार नाही ना. देव सर्वांचा आहे ना मग सर्वांनी देवाचे भजन करायचे. मागे पुरुष मंडळ तुम्हीही तयार ना. 2 हात वरती करा. खाली केले मी खाली घ्यायला सांगितलं का. 2 हात वरती करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या 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 हो हात वर! दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरायाची ज्ञानेश्वरा उतरला विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरायाची विमान उतरायाची पदोपदी अपार झाल्या वैन्याच्या राशी पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरायाची उतरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरायाची तुम्हाला बोर झाला का महिला मंडळ बोर झाला नाही ना मग तुम्हाला हात खाली घ्यायला मी लावलंच नाही पुन्हा वरती करा आता तुम्ही म्हणाल विडाला विडाला विठ्ठल 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 आता साईबाबांचं आपण एक प्रेमाने शेवटचं भजन घ्यायचं आहे तुला खांदावणीन तुला पालखीत मिरवीन तुला खांदाव घेईन तुला पालखीत मिरवीन साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन पायी चालत नेलया श्रत सबुरी माल्याना पायी चालत येईल सपुर पायी चालत नेलया श्रत सबुरी माल्याना पायी चालत नेल सपुर साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन चालत येईन चालत येईन निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ताण सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ताण सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ताण सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ताण सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया
निवृत्ती राया शोभा मुक्ता बाई ज्ञान सतया निवृत्ती राया सुपर मुक्ताबाई प्राण सखाया निवृत्ती राया शोभा मुक्ता बाई ज्ञान सतया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहार सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं न हर हर ओम नमः शिवाय 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 तर बघा आज मी या अभंगाचा थोडक्यात भावार्थ तुमच्या समोर मांडला आहे. जे काही माझ्या मुखारविंदातून जे काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून, ज्याला एक मुलगी असेल त्याने दुसरी मुलगी म्हणून मला माफ करा, आणि ज्याला काहीच नसेल त्यांनी मला तुमची मुलगी म्हणून माफ करा. कारण मी अजून शिकतच आहे, अजून नामवंत काही झाली नाही. मी ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था संगमनेर या ठिकाणी मी शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण झालं नाही. मी या गावामध्ये आपलं दुसरं कीर्तन आहे, कारण पहिलं कीर्तन मी माझ्या आईच्या 5व्या वर्षश्राद्धानिमित्त केलं आहे, आणि हे दुसरं कीर्तन की माझं भाग्य समजून मी या दत्त जयंतीच्या निमित्ताने ज्यांनी मला कीर्तन करण्याची संधी दिली त्यांचे मनापासून आभार मानते. आणि जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेऊन जा, आणि जे काही वाईट असेल तर माझे बुद्धीचे दोष म्हणून मला क्षमा करा, माफ करा. आणि ज्यांनी 2 तास मृदुंगाची ज्यांनी साथ दिली, आपल्याच गावातलं भूषण साई विराज महाराज, खूप सुंदर, टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि तसेच 2 तास ज्यांनी गायन केलं, तसेच विशाल महाराज असतील, अगदी सुंदर असं गायन करतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारिवली गावात इथून आलेले सुनील महाराज, तेही खूप गोड गायन करतात, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. आणि आपल्याच गावातले प्रमोद काका, तेही चांगल्या प्रकारे गायन करतात, त्यांचेही मनापासून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आपल्या गावातले सर्व भजनी मंडळ टाळकरी माळकरी आज या ठिकाणी उपस्थिती आहेत, आणि ज्यांनी 2 तास माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, तसेच साऊंड सिस्टीमवाले दादा, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड सिस्टीम आहे. व ज्यांनी 2 तास शूटिंग केली, तसेच आपले नाव महाराज वाडीकर महाराज, त्यांचेही मनापासून आभार, त्यांच्याकरताही टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी 2 तास विणा घेतला, असेच आपल्या गावातल्या अनिता ताई असतील, मी ताईंचे मनापासून आभार मानते. तसेच तुम्ही सर्व श्रोतेजन, टाळकरी माळकरी वारकरी सर्वजण माझ्या कीर्तनामध्ये उपस्थिती आहात, सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच ज्यांनी मला कीर्तन करण्याची संधी दिली, या प्रेमाने, की त्यांना असं वाटलं की बाहेरचं कीर्तन ठेवायचं तर आपलीच मुलगी आहे ना, आपल्याच मुलीचं आपण नाव मोठं केलं पाहिजे, आपल्याच मुलीला आपण पुढं नेलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी मला आज या नारदाच्या गादीवरती कीर्तन करण्याची संधी दिली. सर्व साई भक्तांचे आभार मानते, व तसेच सर्व समस्त ग्रामस्थ मंडळ कालवार सर्वांचे आभार मानते. झालेली सेवा साईबाबांच्या चरणी आणि दत्तप्रभूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले लेकुरे वेडी वागुळे होतरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध.
नाही विचारिला अधिकार आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर राख पाय मैत्री कर क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम नम पार्वती पते साईनाथ भगवान श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान की जय जय श्री राम जय श्री कालिका माते की जय।